नमस्कार. कडक ऊन, घामाच्या धारा आणि यावर हमखास उपाय म्हणजे आजीच्या हातचा गुळांबा. आज आपण याच कैरीपासून बनणाऱ्या एका अस्सल, पारंपरिक आणि आंबट गोड सुवर्ण रेसिपीची माहिती घेणार आहोत. साध्या साध्या गोष्टी एकत्र करून हा भारी पदार्थ कसा तयार होतो ते आपण आज या सादरीकरणात पाहूया. चला तर मग सुरू करूया. उन्हाळ्यावरील आंबट गोड उपाय अगदी परफेक्ट वाक्य आहे, नाही का? बघा, उकाड्यापासून वाचण्यासाठी आपण हल्ली कितीतरी आधुनिक पर्याय शोधतो, पण खरी जादू आपल्या पारंपरिक पाककृतींमध्येच दडलेली असते. गुळांबा हा फक्त एक पदार्थ नाही बरं का, तर तो वाढत्या तापमानात शरीराला आणि मनालाही एकदम शांत करणारा एक चविष्ट उपाय आहे. वर्षानुवर्षे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण जी चव चाखत आलोय त्यामागचं हे एक साधंसं पण एकदम भन्नाट रहस्य आहे. भाग 1. एक पारंपरिक उन्हाळी मेजवानी. आता गुळांबा म्हणजे नक्की काय? तर हा एक अतिशय जुना, पारंपरिक असा भारतीय उन्हाळी पदार्थ आहे, ज्याला आपण आजच्या भाषेत एक प्रकारचा प्रिझर्व्ह किंवा साठवणीचा पदार्थ म्हणू शकतो, जो प्रामुख्याने कैरी आणि गुळापासून बनवला जातो. कैरीचा तो नैसर्गिक आंबटपणा आणि गुळाचा अस्सल गोडवा यांचा जो सुरेख मेळ यात साधला जातो ना, तो खरोखरच अप्रतिम असतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही आपल्या उन्हाळ्याची खरी ओळख आहे. उन्हाळ्याच्या या नैसर्गिक देणगीवर प्रभुत्व मिळवण्याचं एक सुवर्ण मार्गदर्शक. या पदार्थाचा तो मोहक सोनेरी रंग आणि त्याची महती या एका वाक्यात अगदी मस्तपैकी व्यक्त होते. निसर्गाने आपल्याला ह्या ऋतूत जे काही दिलंय त्याला आपल्या कौशल्याने एका भन्नाट पदार्थात कसं बदलायचं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. भाग 2. मुख्य घटक. बघूया यात नक्की काय काय लागतं. कोणताही पारंपरिक पदार्थ एकदम परफेक्ट व्हायचा असेल तर त्याचं प्रमाण खूप महत्वाचं असतं. इथे आपल्याला लागतील 2 मध्यम आकाराच्या किसलेल्या कैऱ्या, 1.5 वाटी किसलेला गूळ, फक्त 1 चमचा साजूक तूप, 2 ते 3 अख्ख्या लवंगा आणि अर्धा चमचा वेलची पावडर. बस एवढंच. गुळांब्याची ती खास चव या मोजक्या पण अचूक प्रमाणावरच अवलंबून असते. यात काही जास्त किंवा कमी होऊन चालत नाही. या पदार्थाची खरी मजा 2 अगदी विरुद्ध चवींच्या खेळात आहे. एका बाजूला आहे कडक आणि आंबट कैरी, जी नुसती पाहिली तरी तोंडाला पाणी सुटतं, तर दुसऱ्या बाजूला आहे नैसर्गिक, मातीचा सुगंध असलेला गोड गूळ. या 2 विरुद्ध चवींचा आणि पोतांचा जो सुरेख मेळ इथे रंगतो, तीच या गुळांब्याची खरी जादू आहे. हे संतुलनच या साध्या रेसिपीला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातं. मग साहजिकच एक प्रश्न पडतो की हे एकदम साधे आणि नेहमीचे घटक एका सोनेरी आणि स्वादिष्ट पक्वानात नक्की कसे बदलतात? तो प्रवास नेमका कसा असतो हे पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असाल. भाग 3. टप्प्याटप्प्याने कृती. चला प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी म्हणजे कैरी स्वच्छ धुणे, तिची साल काढणे आणि ती एक समान किसून घेणे. आता इथे एक समान किसणे यावर मी मुद्दाम जोर देतोय, कारण जर किस जाडबारीक झाला तर तो शिजताना एकसारखा शिजणार नाही. या एक समान किसण्यामुळेच पदार्थाला तो योग्य पोत मिळतो. त्यानंतर एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करायचं आणि त्यात लवंगा हलक्या परतून घ्यायच्या. तुपाची आणि लवंगाची ही फोडणी इतका सुरेख सुगंध निर्माण करते ना की संपूर्ण घरभर त्याचा दरवळ पसरतो. आता या सुगंधी फोडणीत तो कैरीचा कीस घालायचा आणि थोडा वेळ परतून घ्यायचा. आणि त्यानंतर येतो या रेसिपीमधला एकदम भारी क्षण, जेव्हा त्यात किसलेला गूळ घातला जातो. गूळ आणि कैरी उष्णतेमुळे एकत्र येण्याची ती प्रोसेस खरोखरच पाहण्यासारखी असते. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. याच क्षणी आंबट आणि गोड चव एकमेकात मिसळायला लागतात आणि गुळाचं पाणी सुटून सगळं मिश्रण एकदम रसरशीत दिसायला लागतं. 10 ते 15 मिनिटं हा वेळ खूप महत्वाचा आहे. इथे आपल्याला थोडा संयम ठेवावा लागतो. या विशिष्ट वेळेतच हे मिश्रण हळूहळू शिजून घट्ट व्हायला लागतं. जर आपण इथे घाई केली आणि गॅस मोठा ठेवला तर मिश्रण बाहेरून जळेल आणि आतून कच्चं राहील. आणि खूप जास्त वेळ शिजवलं तर साखरेच्या पाकासारखं कडक होऊ शकतं. त्यामुळे सतत लक्ष ठेवून या वेळेचं अचूक पालन करणं हीच इथली मुख्य कला आहे. जसजसा वेळ पुढे जातो तसतसा या मिश्रणाला जॅमसारखा एक सुंदर, थोडा चिकट आणि घट्टपणा येऊ लागतो. तो योग्य पोत आला की तिथेच थांबायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. आणि सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतरच त्यात वेलची पावडर मिसळायची. आता तुम्ही म्हणाल, शेवटी का?
तर उष्णता असताना वेलची घातली तर तिचा सुगंध उडून जातो. गॅस बंद केल्यानंतर घातल्याने तिचा तो नाजूक सुगंधी दरवळ त्या संपूर्ण पदार्थात अगदी ताज्या स्वरूपात टिकून राहतो. भाग 4. सोनेरी शर्ट. आणि आपला गुळांबा तयार आहे. याला जो काही मनमोहक, चमकदार, सोनेरी तपकिरी रंग येतो ना, तो पाहता क्षणी खाण्याची इच्छा निर्माण करतो. त्याचा पोत बाजारात मिळणाऱ्या एखाद्या महागड्या जॅमसारखा जाडसर आणि पोळीवर किंवा ब्रेडवर सहज पसरवता येईल असा मऊ असतो. चवीबद्दल सांगायचं तर आंबट आणि गोड यांचा एक परफेक्ट समतोल यात साधला गेलाय. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे जर हा गुळांबा एका स्वच्छ आणि हवाबंद काचेच्या बरणीत साठवून ठेवला तर तो अनेक महिने छान टिकतो. आजच्या या सादरीकरणानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. आपल्या स्वयंपाकघरात आजी-पणजोबांच्या जुन्या वह्यांमध्ये अशी अजून किती पारंपरिक रहस्य उलगडण्याची वाट पाहत असतील. गुळांब्यासारखे अत्यंत चविष्ट, साधे आणि तरीही आरोग्याला पूरक असे आणखी कोणते खजिने आपल्याकडे लपलेले आहेत? मला खात्री आहे की आजच्या या माहितीवरून तुम्हाला स्वतःच्या स्वयंपाकघरात असे आणखी काही पारंपरिक पदार्थ शोधून काढण्याची नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. हे पारंपरिक चवींचं अन्वेषण असंच चालू ठेवा.